साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाटील. तर मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या राईडवाल्या ब्लॉगमध्ये. आज आपण चाललोय म्हणजेच धारावीला, आणि धारावी फोर्टला पण जाणार आहोत आणि धारावी जेट्टीला पण जाणार आहोत आणि चिमाजी अप्पाचा स्टॅच्यू पण पाहायला जाणार आहोत. तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप धमाल मस्त येणार आहे मित्रांनो. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. मी आता जस्ट कनिषला विचारलं येतोयस का नाही, तर बोलतोय नको. का नको? कारण की एक्झाम चालू आहे आणि गेम खेळतोय. तरी पण कुठला गेम खेळतोय? अरे कुठला गेम खेळतोय दाखव. आज पप्पा मारणार आहे तुला. ब्लॉग बघू दे बस पप्पाने. बरोबर पप्पा मारतील तुला. तर मित्रांनो, आपण आता थांबलोय ते म्हणजेच मोरव्याच्या धारावी आई पूलवर. आता जाणार आहोत डायरेक्ट धारावीला. त्याच्या पहिला तुम्हाला खूप छान छान असे व्ह्यू पाहायला भेटणार आहेत मित्रांनो. तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे. आणि आज खूप छान असं क्लायमेट झालं मित्रांनो. खूप म्हणजे खूप छान असं क्लायमेट झालं. पूर्ण ग्रीनरी सगळ्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. चला आता जाऊया पुढे. खूप छान असं वातावरण आहे मित्रांनो. हलका हलका पाऊस पण चालू झाला आहे आता. धारावी माते की जय. रिस्क खूप असते या टर्नवर. खूप म्हणजे खूप रिस्क असते. म्हणून हल्लू 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 गाडी चालवायला लागते. आणि तुम्ही समोरचा व्ह्यू पाहू शकता मित्रांनो. डोंगरपट्टा बघा किती छान वाटतो. खूप छान असं वाटतं डोंगरपट्टा पण. पुढे पुढे जाऊया हल्लू हल्लू. वाव ब्युटिफुल. खूप छान खूप छान. मित्रांनो, मी तुम्हाला गेल्या ब्लॉगमध्ये पण तेच बोललो होतो की पावसामध्ये ना खूप छान असं क्लायमेट असतं भाईंदरमध्ये. हे बघा इकडे बावडी पण आहे. पुढे जाऊया आता. बैलगाडा शर्यत. हे बघा इकडे अजून एक बावडी आहे मित्रांनो. वा 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 वा. स्कूल बस खूप पाहायला भेटतात मित्रांनो. कधी पण स्कूल बस गेली. आता पण एक स्कूल बस जाते. हां, पेपर चालू आहेत ना आता. तर मुलं लवकर सुटतात. बरोबर. धारावी माते की जय. चला मित्रांनो, आता दर्शन करून घेऊया आईचं पहिला. त्याच्यानंतर आपण दुसरे स्पॉट फिरणार आहोत. पहिला आईचं दर्शन करून घेऊया. आपण आता ओटी पण घेतलेले. चला. धारावी माते की जय. मित्रांनो, मी नेहमीप्रमाणे तुम्हाला आता मंदिराचं काम दाखवणार आहे. कितपर्यंत पोचलेलं आहे. मी तर खूप एक्साइटमेंटमध्ये आहे मित्रांनो. कधी मंदिराचं काम होतं आणि कधी आपण पूर्ण मंदिर पाहतो आहे, ती एक्साइटमेंट मला खूप आहे मित्रांनो. दीपस्तंभाचं काम तर आता पूर्ण झालेलं आहे. होऊ शकता तुम्ही. होणार आहे आता. हळूहळू होणारच आहे दीपस्तंभाचं काम. आणि मंदिराचं काम पण तुम्ही पाहू शकता चालूच आहे हळूहळू. वाटते कोणाचं तरी मान आलं आहे. हे पहा, खूप छान प्रकारे काम चालू आहे. खालचा हिस्सा झाला आहे आता, वरचा बाकी आहे. आणि बघा क्लायमेट बघा मंदिराजवळचं. खूप छान असं क्लायमेट झालं आहे. फ्रेम पण आणून ठेवल्यात बघा देवळाच्या. जसं की इकडे दरवाजाची डिझाईन तुम्ही पाहू शकता, तशी पण डिझाईन होणार आहे काही ठिकाणी. आता पाऊस लागला आहे खूप जोरात, पाहू शकता तुम्ही. आणि आपलं खूप छान असं दर्शन झालेलं आहे इकडे. आणि आपले इकडे आर केचे 2 गोल्डन प्लेयर्स भेटलेत आपल्याला. एक विशाल माची आणि एक आपल्या डिकरा.
चला मित्रांनो, आता जाऊया दत्त मंदिरला. तिकडून आपण जाणार आहोत धारावी जेट्टीवर. धारावी जेट्टीवर जाऊन खूप छान असा व्ह्यू पाहणार आहोत. मग तुम्हाला धारावी फोर्ट पण दाखवेल खूप छान असा. तिकडे पण तुम्हाला खूप भारी वाटणार आहे पाहायसाठी. मित्रांनो, तुम्ही धारावीला आलात तर दत्त मंदिरला जायला विसरू नका. खूप छान असं मंदिर बांधलेलं आहे. 2 मिनिटाच्या अंतरावर धारावीपासून आपल्याला दत्त मंदिर पाहायला भेटतं. तर नक्की व्हिजिट करा. तर नक्की दर्शन करून घ्या दत्तदेवाचं. चला आता जाऊया. बत्ती चालू आहे वाटते. दत्तात्रय श्रीपाशी वल्लभाय नमः. चला मित्रांनो, आता दत्तदेवाचं दर्शन पण झालं खूप छान असं आणि आरती पण भेटली आपल्याला. आता आपण चाललो आहे ते म्हणजे धारावी जेट्टीला. तिकडे पण खूप छान असं क्लायमेट असेल आणि खूप छान असा व्ह्यू असणार आहे. तर चला तिकडेच जाऊया. हे पहा मित्रांनो, ही आहे धारावी जेट्टी आणि इकडे तुम्ही कोळी बांधवांचे होडी पण पाहू शकता. किती मोठे मोठे होड्या आहेत तिकडे पाहू शकता तुम्ही. हे पहा, खूप छान असा व्ह्यू पाहायला भेटतो मित्रांनो इकडे. आणि इकडे आपण खूप छान प्रकारे सिनेमॅटोग्राफी पण करू शकतो. पण आता सध्यापुरती धावपळ चालू आहे, कारण की आता होड्या जाणार आहेत सर्व काही परत डोलीला. त्या कारणामुळे आपण इकडे सिनेमॅटोग्राफी करू नाही शकत. इकडे पाहू शकता तुम्ही. इकडे पाहू शकता, इकडे डोली घेऊन चाललेत सर्वजण होडीवर. पाहू शकता किती जाळ्या घेऊन जायला लागतात समुद्रामध्ये. ते सर्व काही तुम्हाला ड्रम दिसत आहेत ते पाण्याचे आणि डिझेलचे ड्रम आहेत. आणि मी जस्ट आत्ता काकांना विचारलं तर काका बोलले का 15 तारीख दिले. आणि मी आता जस्ट काकांना विचारलं की आता बोटे निघणार आहेत का, तर काका बोलले का 15 तारखेलाच निघणार आहेत. पण आता सगळ्या काही रेडी करायला घेतलेत, नंतर त्रास नको त्या कारणामुळे. तुम्ही पाहू शकता इकडे सगळ्या बोटी 15 तारखेसाठी रेडी होत आहेत. म्हणजे पहिल्यापासूनच प्रिपरेशन करायला लागते. चला आता जाऊया आपण दुसऱ्या स्पॉटवर, ते म्हणजे धारावी फोर्टवर. चला तिकडे जाऊया. मित्रांनो, इकडे खूप मोठी अशी चढण आहे. त्या चढणीवर मला कॅमेरा होल्ड करायला जमणार नाही, त्यामुळे मी शूट नाही केलं. पण हां, इकडे खूप मोठी अशी चढण आहे. आणि इकडचा व्ह्यू पहा मित्रांनो, किती छान असा व्ह्यू आहे. सर्व काही आपल्याला होड्या दिसत आहेत, पाहू शकता. खूप छान छान अशा होड्या दिसत आहेत. आणि समोर तुम्हाला एक आयलँड पण पाहायला भेटतो, रेती बंदर पाहायला भेटते समोर तुम्हाला दिसत असेल. आणि व्ह्यू तर तुम्ही पाहतच असाल किती छान असा व्ह्यू आहे. किती भारी वाटते पाहायसाठी मित्रांनो. बघा, खूप भारी, एक नंबर. हा आहे मित्रांनो धारावी फोर्ट. इकडे पण खूप छान असं क्लायमेट आहे, खूप छान असा व्ह्यू आहे मित्रांनो, पाहायला भेटतो आपल्याला. मित्रांनो पण खालपर्यंत जाऊया, झाडापर्यंत जाऊया, तिकडून तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तिकडून तर एक नंबर व्ह्यू आहे. जे खूप मोठा असा समुद्र आपल्याला समोर पाहायला भेटतो मित्रांनो तिकडून. चला तिकडून दाखवतो तुम्हाला. झाड बघा, किती जुनं असं झाड आहे. खूप छान. हे पहा, खूप भारी असा व्ह्यू आहे. समुद्राचा खलखलाट, खूप भारी, खूप भारी मित्रांनो. चला मित्रांनो, तुम्ही आता जंजिरा
धारावी फोर्ट पाहिलाच असेल. आता आपण जाणार आहोत ती डायरेक्ट ते पण चिमाजी अप्पांजीच्या स्टॅच्यूच्या जवळ. तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे मित्रांनो, कारण की तिकडचा व्ह्यू पण खूप छान आहे. तुम्हाला व्ह्यूच नाही, तिकडून मी खूप काही दाखवणार आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो. ही चढण पण पाहू शकता ना, इकडून व्ह्यू पण पाहू शकता. खूप छान असा व्ह्यू आहे. चला आता पुढे जाऊया. वाव नाईस. रिव्ह्यू पाहायला भेटतो मित्रांनो. मी जो एक्सपिरियन्स घेतला होता संडेला, तो एक्सपिरियन्स मला पुन्हा घ्यायचा होता, म्हणून मी राईड ब्लॉग पुन्हा शूट करते. खूप छान वाटतं मित्रांनो. असं गाडी घेऊन बाहेर आलो का मस्तपैकी फिरत फिरत जायचं आणि थंडा वारा खायचा. खूप छान असा. आता आपण पोचलो आहे ते म्हणजे चौक गावामध्ये. इकडे पण गाव बसलेलं आहे किनारपट्टीला. खूप छान असा गाव बसलेला आहे मित्रांनो. एक दिवशी मी तुम्हाला नक्की चौक गाव दाखवायचा प्रयत्न करेन, कारण की खूप म्हणजे खूप समुद्राच्या काठावर बसलेला हा गाव आहे आणि खूप भारी असा व्ह्यू आहे. तर तुम्हाला नक्कीच मी दाखवायचा प्रयत्न करेन. इकडे खूप काही शूटिंग्स पण येतात, खूप हॉटेल्स पण आहेत, खूप रेस्टॉरंट्स पण आहेत. तर ते पाहायला पण तुम्हाला नक्की मजा आहे. आपण आता थोड्याच वेळात पोचणार आहोत ते म्हणजे चौकच्या ग्राउंडवर. इकडे खूप मोठे मोठे खिलाडू रेडी झालेले आहेत मित्रांनो, जसं की मॅकमिलन, गॉडसन असे उत्कृष्ट खिलाडी आपल्या या ग्राउंडवर घडलेले आहेत. पाहू शकता तुम्ही. खूप छान असं ग्राउंड आहे. तर मित्रांनो आता 4 वाजले आहेत आणि गार्डन पण ओपन झालेलं आहे. आणि तुम्ही 4ला याल तरच तुम्हाला गार्डन ओपन भेटणार आहे मित्रांनो, नाहीतर तुम्हाला गार्डन ओपन भेटणार नाही. तर तुम्ही येत असाल तर 4 वाजता या, नाहीतर तुम्हाला एंट्री भेटणार नाही. चला पाहूया आता. खूप छान असं गार्डन आहे आणि चिमाजी अप्पांचा स्टॅच्यू तुम्ही पाहू शकता. खूप छान असं वाटतं. इकडून किल्ल्यावर पण कॅमेरे लागले आणि इकडे पण कॅमेरे लागलेत. तर खूप छान अशी सुविधा केलेली आहे मित्रांनो. खूप छान असं गार्डन मेंटेन करून ठेवलेलं आहे मित्रांनो. अजून एक गोष्ट म्हणजे इकडचा व्ह्यू पण खूप छान आहे आणि इकडचा क्लायमेट पण खूप छान आहे. हे पहा, हे चिमाजी अप्पा गार्डन बोललं तर मित्रांनो आणि गाव दिसून जातात मित्रांनो. इकडून बघितलं तर आपण तिकडे मोरवा गाव आहे, इकडे राई गाव आहे आणि तिकडे मुर्दा गाव आहे. तिकडून आपल्याला मुर्दा खाडीचा व्ह्यू पण दिसत आहे आणि समोरचा व्ह्यू पण पाहू शकतो आपण, किती छान आहे असं. आणि पहा इकडे चिमाजी अप्पांजीचा पुतळा आहे. खूप छान असं. खूप म्हणजे खूपच भारी वाटतं. पाहू शकता तुम्ही. खूप छान. आणि इकडून तुम्हाला सर्व काही पाहायला भेटते मित्रांनो. आता तुम्हाला पूर्ण डिटेल्स देतो मी. पण आपल्याला वसई फोर्ट पण पाहायला भेटतो. त्या साईडला वसई फोर्ट आहे आणि या साईडला पूर्ण वसईचा किनारपट्टा दिसतोय आपल्याला. आणि इकडे आपल्याला रेल्वे लाईन पाहायला भेटते, मुंबईची लाईफ लाईन पाहायला भेटते. खूप छान अशी. आणि पाहू शकता समोरचा व्ह्यू. मला येस दाखवायचा प्रयत्न करत होतो. रेती बंदर दिसत आहे बघा आपल्याला समोर. आणि बहुतेक कामासाठी रेती इकडलीच वापरली जाते. खूप छान असा व्ह्यू आहे मित्रांनो. खूप म्हणजे खूपच छान असा व्ह्यू आहे. तर मित्रांनो ही पण खूप छान अशी जागा आहे सिनेमॅटोग्राफी शूट करायसाठी. आता पाऊस लागला जोरात आणि इकडून पण खूप छान असा व्ह्यू आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता. खूप भारी असा व्ह्यू आहे. इकडे पण आपल्याला डॉगेश भाई भेटलेत. तिकडे कधीशी आपल्याला जाली पाहायला भेटत होती समोर, पण इकडे तसं नाही आहे. इकडे आपल्याला क्लिअर व्ह्यू पाहायला भेटतो आहे. चला, तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल मित्रांनो, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच युनिक कॉन्टेंट आपल्या चॅनलवर येत राहणार. आणि आपण 5,000 सबस्क्रायबरच्या जवळ आहोत, तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट दाखवा. दुसरं काय नाही. बाय बाय.